जय महाराष्ट्र मित्रांनो. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते. आता तुम्हाला सांगतो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण काय. तर काल आपल्या सोबत एक किस्सा घडला. ओलाची ट्रिप उचलली होती आपण. एक 100 रुपयाची ट्रिप होती. कस्टमरला कॉल केला आणि कस्टमरला म्हणलं की बाबा मीटर प्रमाणे आहे आणि कस्टमर ठीक आहे म्हणलं पहिलं. आणि ज्यावेळेस 100चे 120 रुपये झाले मग कस्टमरने किरकिर करायला लागले. कस्टमर लेडीज कस्टमर होता. तुमचं असंच आहे, तुमचं तसंच आहे. मी म्हटलं एवढं बोलली पूर्ण रिक्षावाल्यांना. असेच असतात तसेच असतात. अक्षरशः मी म्हटलं मॅडम मला पैसेच नका देऊ तुम्ही. तर मग शेवटी ते 100 रुपयाचे 120 रुपये दाखवले होते. 100 + 10 रुपये 110 दिले आणि गेली निघून. तर मी पण काही जास्त बोललो नाही. आणि नंतर त्यांनी कस्टमर केअरला काय माहीत काय सांगितलं. लगेच 10-15 मिनिटांनी आपल्याला फोन आला वरतून की बाबा तुम्ही कस्टमरला असं काय बोलताय. असं म्हणजे कॉल रेकॉर्डिंगमध्ये जर मी तुमचं ऐकणार आहे थोडक्यात की आपलं आणि कस्टमरचं जे बोलणं होतं ते ओला ऐकतो वरती. तर रेकॉर्डिंग मध्ये जर म्हणजे काय चुकीचं निघालं तर तुमचा आयडी कायमचा ब्लॉक होणार आहे. तर असं मला कस्टमरने सांगितलं. सॉरी, मला कस्टमर केअरवाल्याने सांगितलं. तर बघा मित्रांनो की असा प्रॉब्लेम होतोय की मीटरनी पैसे एक जर मागितले, कस्टमर काय म्हणतोय की डायरेक्ट कस्टमर केअरवाल्यांना सांगतोय की तुमचा ड्रायव्हर असा बोलतो तसं बोलतो, असं काय करतो तसं काय करतो. त्याच्यातून काय होतंय की वादविवाद तर होतातच आहे, वरतून आपला आयडी बंद होऊ शकतो असं मला कस्टमर केअरवाल्याने सांगितलं. हे मीटरचं चालू झाल्यापासून तुम्हाला सांगतो माझ्याकडं 2दा असं झालेलं आहे. कस्टमर सोबत भांडण तर दिवसातून 3-3 वेळा 4-4 वेळा होतच आहे. ठीक आहे, आता ठीक आहे ते आपण मॅनेज करू. पण वरतून कस्टमर केअर कडून फोन येतोय की असं असं तुम्ही बोलू शकत नाही. कस्टमर केअरला मीटरने मी जर म्हणलं ना की मीटरनी असं तुम्ही रेट कमी केलाय आणि कस्टमर केअर काय म्हणते की मग तुम्ही मीटरनीच भाडं मारा, ओलावर प्लॅटफॉर्मवर ओलाचे ट्रिप मारू नका. आता मी त्या दिवशी हे रेकॉर्डिंग करणं विसरलो बोलण्याच्या नादात. तर तुम्हाला कळालं असतं मित्रांनो की खरंच तुम्हाला सांगतो ओला उबेर मीटरवर मारतो आपण, कस्टमर तयार होतं का. आता हे पिंपरी चिंचवड आहे ना, तुम्हाला सांगतो पहिल्यापासून इथं मीटर वापरत नाहीत. एकतर मीटर कस्टमर सांगतोय की कस्टमर मीटर वापरत नाहीत. त्यांना काय वाटतं की हे रिक्षावाले कुठूनही फिरून घेऊन जातील आणि बिल वाढवतील थोडक्यात. तर पुण्यातल्या लोकांना थोडेफार ज्या पेठेतला एरिया आहे आणि तिथं लोकांना सवय आहे की मीटरवर पैसे देतात ते लोक. पण पिंपरी चिंचवडमध्ये सहसा तयार होत नाहीत. एकदा तयार झाली तर ते दुसऱ्यांदा तयार होत नाहीत की बाबा नको, ह्याच्यात बिल दाखवते वेगळं आणि फायनल बिल वेगळंच येतं आणि जास्त येतं. तर त्याच्यामुळे कस्टमर घाबरतो इथला पिंपरी चिंचवडचा. आता पुण्यातली वेगळी परिस्थिती. पुण्यात पण ओव्हरऑल मीटरनी जात नाहीत. फक्त जो पेठेतला एरिया आहे जो गर्दीतला, सदाशिव पेठ म्हणा, नाना पेठ म्हणा, हे सगळे पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ काय असेल ते, तर तिथले लोक थोडेफार त्यांना सवय आहे ते जातील मीटरने. पण हे आमच्या इकडे पिंपरी चिंचवडला लय अवघड आहे राव. हे बाहेरचे सगळे 12 गावचे लोक आलेले राहिलेले इथं नाही, सहसा ऍग्री होत नाहीत. तुम्ही म्हणाल की फक्त माझ्यासोबतच असं झालंय का, तुमच्या सोबत पण असं झालं असेल. आता मी त्या दिवशी स्टँडवर थांबलो होतो वैतागून. तर बाणेरवरून एक जण रिक्षावाला ट्रिप घेऊन आला आणि त्यांनी काय केलं की तिथं मीटर, त्यांनी काय कस्टमरला सांगितलं का नाही काय माहिती मीटरने जाणार आहे. आणि तिकडून आकृती स्टेशनला आल्यावर ह्यांनी ड्रायव्हरनी मीटर प्रमाणे पैसे मागितले. तर मीटर प्रमाणे मागितल्यावर ते म्हणते, कस्टमर म्हणते कसला मीटर, तू काय आम्हाला सांगितलं होतं का मीटरने. नाही म्हणला, मीटर देणार नाही म्हणला. जे आहे ना ते घे गप, नाही तर ते बी देणार नाही. कुणाला काय करायचं ते कर म्हणला, कुणाला काय कंप्लेंट करायची ते कर, नाही तर पोलिसाला बोलव, नाही तर काय कर, देत नाही म्हणला. तू मला काय सांगितलं होतं का. हे सगळं माझ्या तोंडासमोर झाले. आणि शेवटी काय ते जेवढे पैसे दाखवलेले त्यांनी गपचूप घेतले ड्रायव्हरने, ते गप तोंड बारीक करून निघून गेलं. आणि असंच सांगतो प्रसंग, भेळ चौकात होतो. एक रिक्षावाला आणि त्याच्या पाठीमागे थोडी वयस्कर एक म्हातारी होते. आणि रिक्षावाला कस्टमरला म्हणते की म्हणजे मला विचारा, ह्याला विचारा मीटर प्रमाणे घेतो का. ते मला म्हणते आपण मीटर प्रमाणे जातो ना. कस्टमर पण माझ्याकडे असं करून बघतोय. मी म्हणलं हा 17 रुपये पर किलोमीटरने जातोय. आणि त्यांच्यात वादविवाद होत होते. तर बोलायचं आहे की वादविवाद होतात याच्यामुळं. तर ओला कंपनीने जे आहे ना ते लवकरात लवकर डिसिजन घेतला पाहिजे की बाबा हे तू 14, 15, 13 मनाला वाटेल तेवढा रेट देतोय. तर असं न करता ऑलरेडी 17 रुपये पर किलोमीटर हा रेट खूप कमी आहे. 91 रुपये CNG झालाय. अजून तुम्हाला सांगतो हे याचे काय ते फिटरचे चार्जेस वाढलेले आहेत.
अजून आपल्या स्पेअर पार्टचे चार्जेस वाढलेले आहेत आणि हे 17 रुपये पर किलोमीटरच परवडत नाही, तर तू आम्हाला 14 आणि 15 रुपये देतोय. तू कस्टमरची आणि ड्रायव्हरची लोकांची भांडणं लागते. तू काय म्हणतोय की बाबा हे आम्ही फक्त, तुम्ही फक्त ऍप वापरा आणि आणि मग काय सजेस्टेड जे फेअर आहे ते तू म्हणतोय ते कस्टमरला कळत नाही. कस्टमरला काय वाटतं की हे ऍप मध्ये दिसतंय ना तेच बिल आम्ही ड्रायव्हरला देणार, पण त्यांना हे माहित नाही की फक्त हे सजेस्टेड आहे. आणि एवढंच कोण समजावत बसणार? प्रत्येक वेळी आपण दिवसाला 10-15 ट्रिप मारतोय आणि प्रत्येक वेळी हे कस्टमरला सांगावं लागतंय की बाबा मीटर प्रमाणे हा. कस्टमरला म्हणलं ना, कस्टमर म्हणते नाही नाही आम्हाला आम्ही जे दाखवले तेच देणार आणि कॅन्सल करते. आणि मग असं काय होतंय की आपला वेळ जातोय. आता हे सुरुवात आहे, कस्टमरला पण समजायला वेळ लागेल, आपल्याला पण तोपर्यंत आपला मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आता मागच्या वेळेसच एक रील बघितला आपण की हिंजवडीच्या लक्ष्मी चौकातून एक रिक्षावाला, त्याची रील तुम्ही पण बघितली असेल, एक रिक्षावाला त्या मॅडमला घेऊन गेला. आता IT पार्क मधले चांगले मॅडम दिसत होते ती, तर ह्यांनी काय म्हणलं की मीटर प्रमाणे जावं लागेल. तर ती बसली वाटतं आणि खराडीच्या अलीकडं काहीतरी त्यांच्यात वादविवाद चालू झाला. कारण मीटरवर पैसे वाढलेच ना. एक तर ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकमध्ये बघा ना तुम्ही, 1-2 मिनिटं गाडी थांबली की डायरेक्ट 4-5 रुपये वाढणार. तर ते पैसे वाढले असतील तर ती डायरेक्ट याच्यासोबत भांडायला लागली आणि ते मॅटर पार पोलीस चौकीपर्यंत गेलं की आपल्या रिक्षावाल्यानेच त्या मॅडमचीच पोलीस कंप्लेंट केली. थोडक्यात शेवट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझ्यासारख्या जे लहान लहान ट्रिपा मारून नंतर करतात त्यांनाच होतंय. कारण 1 आणि 2 किलोमीटरला कस्टमर सहसा काय म्हणते की हा मीटरवर नाही का, म्हणजे मीटर किती पडणार आहे? 25 रुपये पहिला 1.5 किलोमीटरसाठी. पुढं काय लईत लईत 30-35 रुपये जे आहे ते 2-2.5 किलोमीटरला होणार. आपल्याला ऍपमध्ये किती दाखवते? उबेर प्रमोशन देते, 40 रुपये घेते आणि 5 रुपये आपल्याला देते खिशातून. ते पण ठीक आहे, नाही म्हणता येणार नाही. पण ओला सारखी कंपनी आता 42 आणि 40 रुपये द्यायला लागलेली आहे. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. कस्टमर हुशार झालेला आहे की कस्टमरला मोठ्या ट्रिपा, गर्दीच्या ठिकाणच्या ट्रिपा मीटरवर नको आहेत आणि एकदम 2-2.5 किलोमीटरच्या कस्टमरला ट्रिपा पाहिजे मीटरवर. तर असं होतंय की ऑप्शन खूप सारे झालेले आहेत आणि सरकार पण याच्यावर लक्ष देत नाही. ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कंपन्या कॉम्पिटिशन नावाखाली ड्रायव्हर लोक, कॅबवाले असू द्या, रिक्षावाले असू द्या, यांची पिळवणूक चालू आहे. सरकारला हे दिसत नाही. पण कुठं समजा एखाद्या ठिकाणी ड्रायव्हरनी एक्स्ट्रा पैसे घेतले कस्टमर कडून आणि त्याची रील व्हायरल झाली तर सरकार लगेच लक्ष घालणार. तर असं होतंय की सरकार कधी पण गरीब लोकांकडे काहीच लक्ष देत नाही. ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कंपन्यांकडून तुम्ही स्पॉन्सरशिप घेता, सरकारी मंत्री, आणि परत आपण काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून की बाबा हे जर असं करत असतील तर मग आपलं शेवटी मरणच आहे. कारण वालीच कोण नाही आपल्याला. युनियन तरी किती काय करणार शेवटी? कुणाचंच ऐकत नाही, कंपन्या कुणाचंच ऐकत नाही. आता हे भारत टॅक्सीचं ऍप आलेलं आहे, दिल्लीमध्ये चालू झाली सर्व्हिस. आता आपल्या पुणे, मुंबईत कुठं कधी होती काय माहिती चालू. आणि कस्टमरला जे ओला, उबेर वापरतात ते भारत टॅक्सी वापरतील का? आणि जर रेट व्यवस्थित असेल कस्टमरसाठी तर कस्टमर वापरतील. नाही तर मग कसं की ओला, उबेर कंपन्या ज्या आहेत, जर डिमांड जास्त असेल तर रेट, उबेर सारखी कंपनी डिमांड जास्त असल्यावर रेट देते. पहिले द्यायची, आता डिमांड असू दे नाही तर नसू दे रेट देत नाही. पहिलं तुम्हाला सांगतो, संध्याकाळच्या वेळेला 5 ते 8 मध्ये की जिथं जे बिल 50 रुपये व्हायला पाहिजे तिथं उबेर सारखी कंपनी 60 रुपये द्यायची, पण आता 50 नाही 48-49च देते. तर असं, कारण गाड्या वाढल्या. आता मी सांगतोय तुम्हाला की मी उबेरवर 20-25 ट्रिपा मारणारा माणूस, आज मी फक्त 10 ट्रिपा मारतोय. की 10च ट्रिपा मारतोय त्याच्यातल्या त्यात मी स्टँडवर जास्त बिझनेस करतोय की बाबा जे येईल ते. आता पहिलं कसं मी सहसा थांबत नव्हतो की कोणी मला हात केला की इकडे जायचं तिकडे जायचं, मी सहसा म्हणायचो की बुक झालेली आहे. पण आता मी थांबतो, कारण सांगतो तुम्हाला की हे कोण मीटरवर जावं लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. आणि कस्टमर म्हणणार का कधीपासून तुमचं असंच आहे, तुमचं तसंच आहे. मग कुणी सांगितलं एवढं ऐकून घ्यायला त्यांचं? त्याच्यापेक्षा म्हणलं जे हात कराल ते थांबायचं. आणि असू दे 50 असू दे, 40 असू दे, 50 असू दे, असाच बिझनेस करतो मी. ओला असू दे, नाहीतर
जे तयार होईल तर ठीक आहे, नाहीतर मग काय कॅन्सल आपण स्वतःहून करतो. कारण तुम्हाला सांगतो वादविवाद करून काहीच होत नाही, उलटा आपला आयडी बंद होऊ शकतो, ओला असू दे उबेर असू दे. आता मध्ये ह्याच्या अगोदर जे आंदोलन झालं त्यावेळेस तुम्हाला माहित असेल की बऱ्याच जणांचे आयडी बंद झाले होते, उबेरनी बंद केले ते सहसा परत चालू करत नाही उबेर सारखी कंपनी. ओलाचं पण तसंच आहे, ओला सारखी कंपनी पण बंद झालेला आयडी कधी चालू करत नाही सहसा. तर की मी तर आयुष्यात सगळं गमावलेलं आहे, मला आता इथून पुढे काहीच गमवायचं नाही. ओला असू दे, रॅपिडो असू दे, कारण हे मला भविष्यात कुठं काहीतरी कामाला येऊ शकतो हा आयडी. कारण जिकडे जाईल तिकडं हे चालू आहे पूर्ण आपल्या भारतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुमच्यासोबत पण असं झालेलं आहे का की कस्टमर सहसा तयार होते का मीटरवर जायला, आणि मीटरवर समजा वादविवाद झालं तर कस्टमर तुम्हाला काय बोलतंय, वादविवाद कसा होत आहे, कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा आजचा एक्सपिरियन्स सांगितला मी ह्या 7-8 दिवसात की कसं काय होतंय, की कस्टमर तयार होते का मीटरवर जायला, आणि झालं नाही तर काय बोलते, वादविवाद होता ते. तर ठीक आहे मित्रांनो, आज इथपर्यंतच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.